नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नीट पेपर फुटीवर राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका. 2024 मध्ये पेपर फुटी, 2026 मध्ये पेपर फुटी, वारंवार पेपर फुटी का होतीये? परीक्षा पे चर्चा वर तुम्ही वारंवार गप्प का आहात? सतत अपयशी ठरणाऱ्या शिक्षण मंत्र्यांना तुम्ही बरखास्त का करत नाही? राहुल गांधींकडून सवाल. भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचा भंडारा दौरा रद्द. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर दौरा रद्द. भंडारा मेडिकल कॉलेजची करणार होते पाहणी. परभणीत नो व्हेकल डेला परभणीकरांचा मोठा प्रतिसाद. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांची पसंती. इंधन टंचाईचे संकेत टळेपर्यंत प्रत्येक रविवारी नो व्हेकल डे साजरा करण्याचं आवाहन. पुण्यातील कोरेगाव खुर्द येथे शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला भीषण आग. 3 ते 4 दुभत्या गायी भाजल्या. वैरणीसह गोठ्याचं मोठं नुकसान. सांगलीत ईश्वरपूर येथील गांधी चौकात खाद्यपदार्थ आणि प्लास्टिक साहित्याच्या दुकानाला भीषण आग. आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. स्थानिक नागरिक अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात. ठाण्यातील उल्हासनगरमध्ये 21 किलो 584 ग्रॅम गांजा जप्त. रिक्षातून विक्रीसाठी आणलेला 9,35,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून 3 तस्कर अटकेत. पुण्यातील वडगाव परिसरात सोसायटीच्या आवारात बिबट्याची चाहूल. स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं सावट. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या चित्रित. बिबट्याचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. कोल्हापुरातील माणगाव परिसरात बिबट्याचं दर्शन. वनविभागाची हातकणंगले आरआरटी टीम घटनास्थळी दाखल. वनविभागाने नागरिकांना दिलं सतर्क राहण्याचं आवाहन. ठाण्यातील अंबरनाथमध्ये पोलिसांच्या नावाखाली पत्रकारांची दादागिरी. टेम्पो चालकाला मारहाण करत गोमांस तस्करीचा बनाव. पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापुरात कोपेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश. सर्किट बेंचचा मोठा आदेश. मंदिराच्या वार्षिक देखभाल आणि संरचनात्मक दुरुस्तीचा आराखड्यासंदर्भात अहवाल सादर करावा, न्यायालयाचे निर्देश. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.